पाहिले गेले तर खूप चांगल्या पद्धतीचे पाहायला मिळते. चांगले आउटफील्ड असं मैदान या परिसरामध्ये कदापि पाहायला मिळत नाही प्रमोद सर. परंतु ज्या वेळेला या मैदानावरती मॅचेस होतात त्या वेळेला मॅचेस पाहण्यासाठी प्रेक्षकांची अल्लोड गर्दी ही सातत्याने पाहायला मिळाली. क्वालिटी ऑफ क्रिकेट यावेळेला पाहायला मिळतं आणि कामणमध्ये जेव्हा जेव्हा येतात खेळाडू तेव्हा मात्र सॅटिस्फाईड असतात आणि ही खऱ्या अर्थानं ग्रामीण क्रिकेटला मिळालेला एक प्रतिभेचं व्यासपीठ म्हणून आपण पाहू शकतायत आणि त्यामुळे क्वालिटी ऑफ क्रिकेट हे मेंटेन केलं जातं. कामण क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत आपल्याला पाहायला मिळतं. नेहमीच हजरतभाई शेख, संजयभाई मात्रे यांनी KPL ला जो दर्जा दिला अप्रतिम आपल्याला पाहायला मिळतो आणि कामन क्रिकेट असोसिएशन अंतर्गत जो दर्जा मिळतोय त्यामध्ये शाहिदभाई अन्सारी यांना आपण पाहताय, देवेंद्र भोसकर असतील, अजय पाटील असतील, सचिन घाग असतील, संपूर्ण जी मंडळी ज्यांनी कष्ट केलेत या स्पर्धेच्या माध्यमातून, कार्याध्यक्ष असतील, अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील, प्रमुख सल्लागार देवेंद्र भोसकर, नितीन म्हात्रे खजिनदार, अंकित पाटील सचिव, जितेंद्र माळे उपखजिनदार, सल्लागार दिनेश म्हात्रे, प्रवीण पाटील उपसचिव, हे जर आपण पाहिले तर खऱ्या अर्थानं कामन क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून खूप चांगलं सहकार्य करताना पाहायला मिळत आहेत. तर कामन प्रीमियर लीगला जर आपण पाहिलं तर उंचावलं गेलं ते अध्यक्ष हजरतभाई शेख, कार्याध्यक्ष संजयभाई म्हात्रे, कार्याध्यक्ष राजूभाई म्हात्रे, उपाध्यक्ष कमलाकरजी जाधव, खजिनदार प्रकाश देवळीकर साहेब, देवेंद्र भोसकर साहेब सचिव, त्यानंतर उपसचिव सचिन घाग, सल्लागार शाहिदभाई अन्सारी, सल्लागार अजय पाटील, सल्लागार अशोक भोईर, रत्नाकर सावंत, सल्लागार असलमभाई शेख आणि संपूर्ण SH एंटरप्राइजेस अँड टीम 94 कामन क्रिकेट असोसिएशन कमिटी मेंबर्स सदस्य आपल्याला पाहायला मिळतात. त्या सर्वांना मानाचा सलाम असेल. जाऊया मॅचच्या दिशेने. ऑल द बेस्ट. पहिलाच बॉल होता ह्यावेळेला आपण पाहिला तर सतीश जाबरची अपील फार स्ट्रॉंग होती, लाऊड अपील होती, परंतु पंचांनी अमोल वेतोस्कर सरांनी सांगितलं की हाईट फॅक्टर यावेळेला स्टंपच्या वरून मात्र पिच झाला असता, मिसिंग झालं आणि त्यामुळे पहा ॲक्शन रिप्लेमध्ये प्रथमेश लगेच आम्हाला दर्शवतात आणि यस एक्झॅक्टली आपण पाहिलं तर खूपच कमरेच्या वरती बॉल जाऊन मात्र यावेळेला डिलिव्हर्ड झाला होता. गुड डिसिजन बाय अमोल वेतोस्कर सर. डॉट बॉल. विकेट किपर असतील, गोलंदाज असतील, चांगली अपील. इथे फटका फसला बॅटची लीडिंग एज मैदानाच्या आतमध्ये SK स्पोर्ट्स या टीमला महत्वपूर्ण धक्का लागलाय. वैभव धूमच्या खेळीला पूर्ण विराम. गेल्या मॅच मध्ये आपण पाहिलं विकास वायडाला सलामीवीर म्हणून आणलं गेलं होतं वैभव धूमच्या जोडीने. आता जतीन देवळीकर स्वतः येत असताना आपल्याला पाहायला मिळतं. असं वाटलं की वैभव धूम या मॅच मध्ये काहीतरी रंग भरेल, चांगल्या पद्धतीने बॅटिंग करेल, परंतु तसं काही घडलं नाही. सतीश जाबरने अगोदर त्याचा बॅटिंग स्टान्स पाहिला होता. पहिल्या बॉलवर त्याने डिलिव्हर्ड केल्यानंतर असं वाटलं आक्रमकता आता सिद्ध करेल, परंतु बॅटचं टॉपेज लागला आणि कोणत्याही प्रकारची चूक अमान शेखने यावेळेला केली नाही. चांगली गोलंदाजी करतोय सतीश जाबर. सातत्याचं दुसरं नाव आपल्याला पाहायला मिळतं. परफॉर्मन्स इज टेम्पररी अँड क्लास इज परमनंट. तो क्लास आतापर्यंत यावेळेला दाखवला गेलाय. निश्चित स्वरूपात चांगला उल्लेख प्रमोद सरांच्या माध्यमातून झाला गेला. सतीश जाबर या नावाची चर्चा सकाळच्या सत्रापासून राहिली गेली, परंतु त्याला साथ चांगल्या दर्जाची मिळाली नाहीये. परंतु आज या शेवटच्या मॅच मध्ये जर पाहिले गेले तर जबरदस्त कामगिरी या पहिल्या बॉल पासून सुरुवात केलेली आहे सतीश जाबरने. परंतु आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जतीन हे बॅटर दाखल झाले स्ट्राईक एंड वरती. यावेळेला जर पाहिले गेले तर खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक वेगाने बॉलपर्यंत पोहोचतील. एक धाव तर प्राप्त केली जाईल. एक धावेच्या माध्यमातून संघाच्या धावसंख्येत आता 1च्या घरामध्ये धावसंख्या पोहोचलेली आहे. स्टार्टर फाउंडेशन श्री गणेश केले जाईल. पहिला बॉल डॉट होता, त्यानंतर विकेट आली, त्यानंतर पुन्हा एकदा एक सिंगल या बॉलवरती प्राप्त केली गेली. जतीन देवळीकर एक मातबर खेळाडू आहे आणि मला वाटतं या संपूर्ण स्पर्धेत जर पाहिलं तर सर्व उत्कृष्ट धावा याच फलंदाजाच्या नावावरती आहेत. सिक्सर किंग या नावाची चर्चा नेहमीच या मैदानावरती या फलंदाजाच्या नावावरती राहते. यस, मी प्लीज विनंती करेन जे आपण रॅनिंग लावले त्याच्या आतमध्ये जे प्रेक्षक वर्ग बसले असतील किंवा टीमचे ओनर असतील त्यांनी मी एक कळकळीची विनंती करतोय, जे रॅलीच्या आतमध्ये बसलेत प्लीज आपण त्या पडद्याच्या मागे बसा. एक नम्रतेची विनंती आयोजकांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवली गेली. पहिल्याच बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. काय अपील होतं. ST रक्षक शॉट, फाईन लेग शॉट, थर्ड मॅन, त्यानंतर जर पाहिलं गेलं तर शॉट मिड विकेट असेल, मिड ऑन असेल, भरपूर मोठी लाऊड अपील केली. कारण की गेल्या मॅचमध्ये आपण पाहिलं जतीन देवळीकरची विकेट गेली प्रमोद सर आणि त्यानंतर कुठेतरी संघ बॅकफुटला जाणवला गेला. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावा
धावफटकावरती फक्त आणि फक्त एक गड्यांच्या मोबदल्यामध्ये SK स्पोर्ट्स. यावेळेला बाची ही होती अमान शेखच्या अगदी दोन हातांच्या मधोमध बॉल यावेळेला निघून जातोय लॉंग स्टॉप रिझनला. एक रन ऍड होईल. जतीन देवळीकरने सांगितलं असेल. थँक्यू व्हेरी मच डिअर फ्रेंड अमान शेख. मात्र एक रन मिळाली. कॅचेस किती महत्वाचे असतात हे मात्र सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं. कोणताही खेळाडू जाणून बुजून सोडत नाही. एकतर त्याचं कॉन्सन्ट्रेशन लॅप्स होतं, मनात काहीतरी काहूर चाललेलं असतं आणि अशा वेळेला मात्र ते झील सुटले जातात. 2 रन झालेत आतापर्यंत. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 5 बॉलचा खेळ झालाय. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर पहिलं हे प्रगतीपथावर पॉवर प्लेचं पहिलं षटक पॉवर पॅक्ट बॉलिंग. चांगला बॉल परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला. बरोबर मात्र यॉर्कर अप्रतिम कसा असावा तर या बॉल सारखा असावा. सतीश जाबरने अतिशय चांगली गोलंदाजी करत पॉवर पॅक्ट बॉलिंग केली. पहिल्या षटकाचा खेळ अखेरीस संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 3 या धावसंख्येवर. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये प्रथम बॅटिंग करत असताना SK स्पोर्ट्स टीम पाहायला मिळते. त्याच्या समवेत मॅक मॉन्स्टर्स ही टीम आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर 3-1. सुरुवात तर मैदानाच्या आतमध्ये डगमगत झाली टीम SK स्पोर्टची, परंतु इथून जर पाहिलं तर शेवट गोल करायचा असेल तर मोठ्या फटक्यानेच तुम्हाला करावं लागेल. पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झाला. पहिल्या षटकाची समाप्तीच्या नंतर 3 धावा फटकावरती लागले एक गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सतीश जाबरचं पहिलं षटक महत्त्वाचं राहिलं. पहिला बॉल डॉट, त्यानंतर विकेट, सिंगल, डॉट आणि बॅक टू बॅक 2 सिंगल येताना दिसल्या गेलेत. मॅक मॉन्स्टर्स आणि त्यांच्या विपक्षामध्ये जर पाहिले गेले तर SK स्पोर्ट्स या 2 टीमच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आजच्या वेळापत्रकातील ही शेवटची मॅच. खूप चांगलं क्रिकेट आजच्या दिवसात या कामन परिसरातील खेळाडूंनी या कामन प्रीमियर लीगमध्ये दर्शवले गेले. नंबर 1 स्पर्धा तेवढेच चांगले खेळाडू या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळालेत. षटक क्रमांक 2 ला सुरुवात. प्रेम यादव पहिला बॉल फटका फसला गेलाय. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये एक उत्तम दर्जाचा झेल पकडलाय आणि फलंदाज विशाल बॅक टू दी पवेलियन गॉन. या वेळेला अँगल क्रिएट केला गेला होता. राऊंड द विकेटने आले. मात्र खूप वेगवान चेंडू होता. तेवढं परफेक्शन एलिव्हेशन नाही आणि विशालला परतावं लागलं बॅक टू द डगआउटच्या दिशेने. प्रेम यादवने खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत हाताळली गेली. तिसऱ्या एकंदरीत 3 धावांच्या मुदतीने 2 गडी बाद आतापर्यंत जरूर पाहायला मिळत आहेत. विकास वायडा प्रमोट केले गेले. ते 4थ्या क्रमांकावर आता भरवशाचा फलंदाज म्हणून समोर येईल का. 2 मॅचेस मध्ये मात्र फ्लॉप शो ठरला गेला होतं क्रिकेटच्या खेळामध्ये. आपल्या करिअरमध्ये डावपेच हे मात्र अप अँड डाऊन येतच असतात, बॅड पॅच येतच असतात, परंतु त्याला सामोरे जाण्याची ताकद आपल्यामध्ये असायला हवी. कारण म्हणतात ना की संघर्ष केल्यानंतर जी बहुमूल्य संपत्ती विकसित होते ना, ज्याचं नाव असतं आत्मबल, सेल्फ कॉन्फिडन्स. हलक्याशा हाताने आल्या मात्र फुटवर्कचा चांगला वापर करत असताना रिस्पेक्ट दिले. या बॉलला थोडासा बाउन्स मिळाला होता. बॅकफुटला गेले. हलक्याशा हाताने जंटल पुश केलं. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 4च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत विकास आणि पहिल्याच बॉल खेळत असताना एक सिंगल प्राप्त केले. कित्येक वर्षे त्याने क्रिकेट खेळले तो विकास फायडा, परंतु 2 मॅचमध्ये फ्लॉप शो ठरले. या मॅचमध्ये आता जर पाहिले गेले तर जबरदस्त कामगिरी त्यांना करावी लागेल. परंतु दुसऱ्या बाजूला जतीन देवलीकर सकाळचं सत्र या फलंदाजाने सुरुवात तर दणदणीत करून दिली गेली. स्वतःच्या टीमला SK स्पोर्ट्स हा त्यांचा ब्रँड आहे आणि तो ब्रँड सकाळच्या सत्रामध्ये तळपला गेला. आता या मॅचमध्ये पाहूयात जतीन कशा पद्धतीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतील. त्या सोबतीला विकास वायडा यांना आपण बघतायत. षटक क्रमांक 2 मध्ये आमंत्रित केले ते म्हणजेच प्रेम यादव या बॉलरला. पहिल्या बॉलवरती विकेट, त्यानंतर एक सिंगल स्ट्राईक एंडवरती जतीन. या पुढचा बॉल ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल होता. अगदी खूप चांगला चेंडू, तेवढाच चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय. एक सिंगल या बॉलवरती शॉर्ट कव्हरला हा बॉल ट्रॅव्हल झाला. एक सिंगलच्या माध्यमातून टीमची टोटल त्या फटकावर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवरती 5. जतीनचं कौतुक करेन. या बॉलवर त्याने खूप चांगली प्लेसमेंट दाखवली. हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली. जतीनला माहिती आहे आता संपूर्ण दारोमदार ही माझ्या खांद्यावर आहे आणि त्यामुळे मला कुठेतरी थोडंसं थांबावं लागेल आणि हे समजूतदारपणाचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. 5-2. यावेळेला बॉल निघून जाईल आउटसाइड ऑफ स्टंप सोडून जाणारा हा बॉल होता. 1 रन वाईटच्या स्वरूपात इन्क्लूड होईल. संघाची धावसंख्या 6 वर जाऊन पोहोचले गेले. संत गतीने सुरुवात जरूर सुरू आहे, परंतु 2 बॅटर स्ट्रॉंग आहेत.
जर कदाचित हे बॅटर जर खेळपट्टीवर चिकटून राहिले 3 ते 4 षटकांपर्यंत तर धावा अफलातून पाहायला मिळतील, खूप मोठ्या प्रमाणात धावा येताना पाहायला मिळतील. परंतु जर तरला थारा नाही आहे क्रिकेटच्या खेळात. निश्चित स्वरूपात चांगला उल्लेख आपण पुन्हा एकदा केलात. मॅचच्या विषयी जाऊयात. त्या पुढचा बॉल इथे पडल्यानंतर उसळी घेणारा बॉल होता, हाफ ट्रॅकर होता, पुल करण्याचा प्रयत्न. इथे बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. ऍक्शन रिप्ले विकास वायडा पुन्हा एकदा आक्रमण करण्यासाठी ओळखले जातात आणि तोच आक्रमण करण्याचा प्रयत्न अप्रोच होता. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. विकेट किपरच्या हातामध्ये निघून जाईल बॉल. डॉट बॉल आलाय. काय जबरदस्त या वेळेला पाहायला मिळतं कॉम्पिटिशन. एका साईडला प्रेम जाधव नौखा गोलंदाज आहे, एका साईडला उन्हाळी पावसाळी हिवाळे भरपूर पाहिले ते विकास वायडा या फलंदाजाने. परंतु त्याच्या समोर चांगली गोलंदाजी करणं हे खरोखरच टर्फ असतं, परंतु इथे सोपं करून दाखवलं आतापर्यंत. या वेळेला ऑन साईडला खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला या वेळेला एक्झिक्यूट केलंय. नो चान्स फॉर दिस फिल्डर अँड गेट इट 1 बाउन्स 4 रन. ग्रेट टायमिंग, स्वीट अँड स्मार्ट चौकार विकास वायड्याच्या बॅटमधून 4. आणि बॉलला विकासच्या बॅट मधून पाठवले गेले बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार. शेवटचा अंतिम बॉल. इथे फटका चांगला आहे. विकास वायडाची आता बॅट मैदानाच्या आतमध्ये बोलू लागले. चौकारानंतरचा आलेला हा भव्य दिव्य उत्तुंग षटकार. चांगला फटका होता. या वेळेला खिचून मारला होता. टप्पा पडल्यानंतर जसा बॉल डिलिव्हर्ड झाला, अप्रतिम बॅट फिरवण्याची शैली आणि बॅट स्विंग लाजवाब पाहायला मिळाला. 2 षटकांचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 16 वर जाऊन पोहोचले गेले SK स्पोर्ट्स या टीमची 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. लवकरात लवकर फलंदाज बाद झाल्यानंतर आता कुठेतरी रणनीती यावेळेला आखली गेली. दोन्ही बॅटरच्या माध्यमातून कॉम्बिनेशन जोडी पाहायला मिळते. दोन षटकांचा खेळ 16 रन. कॉमन क्रिकेट असोसिएशन अंतर्गत कॉमन प्रीमियर लीग 2026चा थरार 11 फेब्रुवारी पासून या क्रिकेटच्या रणसंग्रामाला सुरुवात झाली. 15 फेब्रुवारीचा शेवटचा आणि अंतिम दिवस. चॅम्पियन्स कोण बनेल यंदाचा सीझन 6चा याकडे सर्वांचं लक्ष वेधित राहणार आहे. खूप संयम बाळगला. पहिल्या 2 सामन्याचा विचार करता पहिल्याच बॉलवर विकेट मिळाली होती विकास वायडाची, परंतु त्यानंतर तुषार जर आपण पाहिला तर संयम फार महत्त्वाचा भाग असतो क्रिकेटच्या खेळामध्ये किंवा करिअरमध्ये. पेशन्स इज अ की एलिमेंट ऑफ सक्सेस असं म्हटलं जातं की संयम हा यशाचा मूलभूत घटक आहे आणि तो संयम बाळगल्यानंतर मात्र चौकार आणि षटकारात परावर्तित केलं विकास वायडाने. गोलंदाज सतीश जाबर पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. यावेळेला ऑन साईडला संयम बाळगलेला नाहीये. बेजबाबदार फटका आहे आणि हा झेल खूप महत्वपूर्ण. कॅच ड्रॉफ्ट. सेकंड टाइम अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न करायला हवा होता, परंतु इथून मात्र कॅच सोडला आणि इथून आता जतीन देवळीकर येणाऱ्या बॉल मध्ये कशा पद्धतीने स्ट्रॅटेजी आखतायत ही येणारी वेळ दर्शवेल. फार महत्वाचा कॅच होता, परंतु जतीनचा कॅच सुटल्यानंतर आता पाहूयात कशा पद्धतीची बॅटिंग जतीन मैदानाच्या आतमध्ये करतील. धावसंख्या फटकावरती 18. एवढला पुन्हा एकदा जर पाहिले गेलं तर ऑन साईडला टर्न केलं, वेगाने बॉल खेळला गेला. क्षेत्ररक्षक येत आहेत, बॉल पर्यंत पोहोचतात डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक या बॉलला प्रोटेक्ट करतायत. एक सिंगल प्राप्त केली जाईल. प्रमोद सर, सकाळी सत्रात जर पाहिले गेले तर वैभव धुमचा देखील असा झेल सोडला आणि त्यानंतर त्याने मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील त्या मॅचमध्ये घेतला गेला. ही एक महत्त्वाची गोष्ट. जर संधी द्याल तर प्रतिस्पर्धी संधीचं सोनं करेल. या मॅचमध्ये पाहूया जतीन देवलीकर कशा प्रकारची बॅटिंग करतील. धावसंख्या फटकावरती 19. सतीश जाबर पुन्हा एकदा विकास वायडा भरपूर वर्षांचा दांडगा अनुभवाची शिदोरी त्याच्या पाठीशी आहे. चांगला बॉल होता. टप्पा पडल्यानंतर ज्या पद्धतीने बाउन्स मिळाला, अतिशय सुरेख बॉल. काय कट केलं या बॉलला, समोरून फिरवलं होतं, थोडासा बाउन्स मिळाला आणि सरळ बॉल विकेटकीपरच्या हातामध्ये निघून जातोय. डॉट बॉल. खूप चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. पडल्यानंतर उसळी घेणारा बॉल. अगदी विकास वायडा देखील अचंबित झाले. हा बॉल ज्या वेळेला त्यांच्या अगदी बॅटच्या स्विंगच्या अगदी समोरून गेला, इथे अपील केले. लेग स्टिकला अगदी बाहेर निघणारा बॉल होता. पंचांचा इशारा या ठिकाणी आलाय.
आणि यस पंच इशारा करतील लेग बायच्या स्वरूपात एक धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचते. स्कोर कार्डवरती लेग बायच्या स्वरूपात धाव असेल 20 धावा धावफटकावरती लागल्या गेल्या 20 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 20 धावा फलकावर पाहायला मिळतात दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 3 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न होत असताना आपण पाहतायत 4 बॉलचा खेळ झालाय. 4 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 20 रन्स. चांगला बॉल ह्यावेळेला राईज केला होता. या बॉलला सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. सतीश जबर तुषार जर आपण पाहिलं तर ऑब्झर्व केलं तर शॉर्ट रनअप पाहायला मिळतो आणि खांद्याचा चांगला पुरेपूर वापर करताना पाहायला मिळतोय. ही त्याची खूबी आपल्याला पाहायला मिळते. सुपर खूप चांगली गोलंदाजी या ठिकाणी सतीशच्या माध्यमातून पाहायला मिळाली. ॲक्युरेसी गोलंदाजीमध्ये काय असते हे दाखवून दिले. हुक करण्याचा प्रयत्न केला गेला. व्यवस्थित बॅट अँड बॉलचं उत्तम कनेक्शन पाहायला मिळत नाही. या क्षेत्ररक्षक विकेट बॉलपर्यंत पोहोचतील तर एक सिंगल प्राप्त केले. दुसरी धावेचा प्रयत्न हा मैदानाच्या आतमध्ये होतोय आणि 2 धावा या ठिकाणी प्राप्त केल्या गेल्या आहेत. 2 धावेच्या माध्यमातून पुन्हा एकदा संघाच्या धावसंख्येत भर पडलाय. धावसंख्या धावफटकावर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवरती 22 धावा 22 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 3 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. प्रथम बॅटिंग करत असताना SK स्पोर्ट्स या संघाला आपण बघतायत 22 धावा 2 गडी बाद. अतिशय चांगलं क्रिकेट आतापर्यंत पाहायला मिळतं. विकास वायडा 6 बॉलमध्ये 11 रन, 7 बॉलमध्ये 7 रन, 22 वर 2. इथून जर आपण पाहिलं तर स्ट्रॅटेजिक टाइम आउट इनेश एंटरप्राइजेस ईशान एंटरप्राइजेस. तुषार ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर आजचा सलग 3रा दिवस या स्पर्धेचा 5 वर्षांचा आढावा घेत या स्पर्धेने एक उंची गाठली. पूर्ण पालघर जिल्हा नाही तर महाराष्ट्रामध्ये या स्पर्धेचं बोलबाला राहिला आहे आणि त्यामुळे कॉमन क्रिकेट असोसिएशनचं कौतुक करावं लागेल. या स्पर्धेला उंचवण्यासाठी नेहमीच आपल्याला पाहायला मिळालं हजरतभाई शेख, संजयभाई म्हात्रे आणि संपूर्ण KC आणि KPLची टीम जी मात्र अतोनात चांगले प्रयत्न करतात, चांगली मेहनत करतात आणि संघ मालकांचं सुद्धा तेवढंच कौतुक करावं लागेल. अतिशय चांगले संघ मालक, त्यामध्ये चांगले खेळाडू. आपल्या ग्रामीण क्रिकेट पुढे जावं, कॉमनचं क्रिकेट पुढे जावं त्यासाठी मात्र हे अतोनात प्रयत्न सुरू असतात. ग्रामीण क्रिकेटला दर्जा मिळावा कारण ग्रामीण क्रिकेटमध्ये तुषार काय असतं सोयीसुविधा फार कमी असतात परंतु त्यांच्या स्वप्न जे आहे ते मात्र खूप मोठे पाहायला मिळतात. आज ग्रामीण क्रिकेटचेच खेळाडू मात्र पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळतात. ISPL सारख्या ज्या मोठ्या स्पर्धेमध्ये ग्रामीण क्रिकेटचे खेळाडू तब्बल आपल्याला भरपूर मोठमोठे खेळाडू पाहायला मिळतात. पालघर जिल्हा असेल, ठाणे जिल्हा असेल, या विभागातून मात्र आता खेळाडू टेनिस बॉल क्रिकेट पुढे जाऊन मात्र ते डेव्हलप करताना आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजेच ग्रामीण क्रिकेटला आलेले सुगीचे दिवस हे सुद्धा मात्र विसरून चालणार नाहीये. सुवर्ण दिवस आणि ती संधी मोठ्या प्रमाणात प्राप्त होताना आपल्याला पाहायला मिळते. काय म्हणशील? चांगला उल्लेख आपण केलात कारण की मोठमोठे आपण खेळाडू आपण पाहिलेत ISPL मध्ये खेळत असताना आपल्या विभागामधून जर पाहिले गेले तर खूप चांगले क्रिकेट हे सातत्याने खेळले गेले आणि खरं तर जर पाहिले गेले तर शून्यातून विश्व हे सातत्याने प्रत्येक खेळाडू निर्माण करत असतं आणि प्रत्येकानं असं वाटते की आपल्याही गावातील एखादा खेळाडू टेनिस बॉल असो अथवा लेदर बॉल असो त्या सिच्युएशननुसार त्याने चांगली बॅटिंग करावी, मोठमोठ्या स्पर्धा त्याने गाजवाव्यात. आता पाहूयात कॉमन प्रीमियर लीग कुठला संघ गाजवतोय, कुठला खेळाडू गाजवतोय ही मॅच परंतु तेवढी महत्त्वाची राहील. 3 षटकांचा खेळ कंप्लीट झाला. 22 धावा धावफटकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आता षटक क्रमांक 4 ला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात झाले. प्रेम जाधव पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. बॉल तयार. पहिल्या इनिशियल ओव्हरमध्ये 13 धावा खर्च करत असताना 1 विकेट प्रेम जाधवने प्राप्त केली होती. विकास वायडासाठी पहिलाच बॉल. इथे खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहेत परंतु शेवटच्या क्षणाला जर पाहिलं तर चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. एक धाव कंप्लीट केले. दुसऱ्या धावेसाठी जतीन आणि दुसऱ्या बाजूला विकास दोन्ही फलंदाज पलटलेत आणि 2 धावा या ठिकाणी पाहायला मिळतात. या 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धाव फटकावर जाऊन पोहोचते तब्बल 24 धावा धाव फटकावरती लागल्या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. प्रथम बॅटिंग करत असताना SK स्पोर्ट्स. फुलटॉस बॉल होता. नामी संधी होते. ॲडव्हान्टेज होता परंतु या वेळेला ती नामी संधी हुकली. 1 रन मिळेल विकास वायडाच्या बॅटमधून. बॅटला चेक करत असताना पाहायला मिळतं विकास वायडा. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 25. 25 धावा. प्रेम जाधवने सांगितलं असेल थँक्यू व्हेरी मच कारण या अशा फुलटॉस बॉलला मात्र पनिशमेंट दिली जाते परंतु या वेळेला विकास वायडाने 1 धाव घेत संघाची मात्र फलक हलतं ठेवले गेले. प्रोजेक्टेड स्कोरचा विचार केला तर 45 पर्यंत जाण्याची दाट शक्यता आहे परंतु गिअर बदलावा लागेल.
आणि सिच्युएशन नुसार खेळण्याची कला मात्र जतीन देवळीकर या फलंदाजाकडे आहे, नो डाऊट अबाउट इट. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला, सरळ बॉल निघून जाईल विकेट किपरच्या हातामध्ये. कधी कधी अशाच प्रकारच्या मोमेंट शिफ्ट होतात जेव्हा एखादा बॉल जर डॉट आला आणि गोलंदाजाला ते कळलं की आता मात्र यावेळेला फलंदाज दबावाखाली आहे, तर त्याच सिच्युएशन नुसार तो गोलंदाजी करताना सातत्याने पाहायला मिळतो डॉट बॉल. खूप चांगली गोलंदाजी इथे पुन्हा एकदा बीट झालेत. या डावामध्ये आतापर्यंत भरपूर संघर्ष केले. 8 बॉलमध्ये 7 धावा आतापर्यंत जतीनच्या बॅटमधून पाहायला मिळतात. इथे फटका चांगला आहे, अगदी बॉडीला रोटेट केलं आणि बॅटचा स्विंग प्रॉपर होता. बॉल सीमारेषा पलीकडे जो संघर्ष होता आता त्या संघर्षावरती मात केलाय आणि बॉल सीमारेषा पलीकडे जतीन देवलीकरच्या बॅटमधून हा KPL चौकार. पिकअप शॉट होता जतीन देवळीकरच्या बॅटमधून, सरळ बॉल मात्र महिला कक्षेच्या दिशेने निघून गेला. त्यांच्या सन्मानासाठी तुम्ही या मैदानात आलात वेळेत वेळ काढून, तर तुम्हाला हा मान सन्मान डेफिनेटली मिळेल. आणि हा मात्र बॉल चौकारासाठी निघून गेला. 29ला 2. यावेळेला पुन्हा एकदा ऑन साईडला काय फटका खेळलाय, मनगडाचा वापर करत असताना इझिली डन अँड लुक ॲट द डिस्टन्स आउट ऑफ द पार्क. जतीन देवळीकर पॅटर्न शॉट, षटकार. काय फटका खेळला होता, जबरदस्त भिंगरी शॉट असंच म्हणावं लागेल सिद्दीक भावे सरांच्या समालोचन भाषेमध्ये. अप्रतिम फटका पाहायला मिळाला. 35 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. काय म्हणशील, जतीनने जी बॅटिंग केले अफलातून, मात्र टायमिंग अफलातून पाहायला मिळतं. ज्या गोष्टीचा उल्लेख केला की 8 बॉलमध्ये 7 केल्या, त्यानंतर त्याने आक्रमण सुरू केलं चौकाराला, त्यानंतर षटकार. आणि खरं तर संघाला गरज होती आणि त्या गरजेनुसार आता इथे बॅटिंग करताना दिसतो. ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल, खूप चांगला ड्राईव्ह. 2 क्षेत्ररक्षक आहेत त्याला भेटत असताना बॉल थेट डीप एक्स्ट्रा कव्हर, बाउंड्री लाईनच्या पलीकडे बॉल सीमा पार. आणखीन एक चौकार. षटकांचा खेळ झाला. 39ला 2. झेल सोडण्याचा परिणाम. प्रेम जाधव मात्र यावेळेला तोच विचार करतोय, डोक्यावर हात देत असताना पाहायला मिळतोय. कारण गोलंदाजीपेक्षा मात्र तो जर झेल चांगला टिपला असता सतीश जाबरच्या गोलंदाजीवर, तर कदाचित इथे मात्र धावांचा वेग कमी झाला असता. परंतु क्रिकेटमध्ये याच गोष्टीला वाव दिलं जातं. ही मॅन ऑफ द सिरीज आपण पाहतायत मोटार सायकल आपल्याला पाहायला मिळते. मनोजी भगत साहेब आणि आदरणीय प्रकाशजी देवळीकर साहेब यांच्या माध्यमातून स्पॉन्सरशिप केले गेले. कोणता खेळाडू मात्र गुणवंत खेळाडू असेल. 39ला 2. 4 षटकांच्या समाप्तीनंतर विकास वायडा 8 बॉलमध्ये 14, 11 बॉलमध्ये 21. जतीन देवळीकर आउटस्टँडिंग परफॉर्मन्स, इनक्रेडिबल बॅटिंग. निलेश रायचा हा बॉल, पहिलाच बॉल पाहिला, पंचांनी ऑब्झर्व केलं आणि त्यानंतर अमोल वेतोस्कर सर वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा करत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 40 वर जाऊन पोहोचली गेली. 40 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट. 4 षटकांच्या समाप्ती अखेर पहिलाच बॉल एक्स्ट्रा स्वरूपात धावा खर्च होताना निलेश रायच्या माध्यमातून. खूप चांगली बॅटिंग दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून पार्टनरशिपला या ठिकाणी चांगली भागीदारी रचत असताना या ठिकाणी पाहायला मिळतात. जतीनला आपण बघितलं 11 बॉलमध्ये 21 आणि 8 बॉलमध्ये 14 धावा. विकास वायडा. ऑप्टिकच्या बाहेरचा बॉल, बॅटची कडा होती, विकेट किपर अमान बीट झालेत. संधी होती इथे जतीनची विकेट जाण्याची दाट शक्यता, परंतु इथे नाही गेली. ऑन द क्रीज जतीन व्यवस्थित पोहोचले गेलेत. याबरोबर तिने एक सिंगल आणि एक सिंगलच्या माध्यमातून टीमची टोटल धावफटकावर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवरती. आता 40+41 धावा धावफटकावरती लागल्या गेल्या आहेत. जतीन जर शेवटच्या बॉलपर्यंत मैदानाच्या आतमध्ये राहिलात तर टीमची टोटल कदापि 70 पर्यंत जाईल. ला 2. जतीन देवळीकर एका साईडला आपल्याला पाहायला मिळतोय.
त्यावेळेला बॅटची एज घेत चेंडू निघून जाईल स्क्वेअर लेगला. कोणती धाव घेण्याच्या प्रयत्नात जतीन देवळीकर नाहीये. डॉट बॉलची सांगता होत असताना मात्र इथे एक कौतुक करावं लागेल तुषार निलेश रायचं. अतिशय चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. जरी झेल सुटलेत, अमान थोडासा आपल्या कामगिरीवर नाराज असेल कारण झेल सुटले गेलेत आणि त्यामुळे मात्र धावांचा इफेक्ट जो आहे तो मात्र वाढताना पाहायला मिळाला. 41ला 2 बॉलच्या समाप्तीनंतर जतीन देवळीकर पुन्हा एकदा बॅटिंग स्टान्सवर उजव्या हाताने. चांगला बॉल टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. थोडीशी अंदाधुंदी बॅट फिरवण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा. निलेश रायचं यावेळेला कौतुक करावं लागेल. त्याचा बॅटिंग स्टान्स त्यांनी बरोबर ओळखला. स्टँडिंग बॅटिंग पोझिशन, तो कोणत्या दिशेने जास्तीत जास्त धावा खोऱ्याने करतोय हे सुद्धा सिद्ध करत असताना, परंतु निलेश रिलॅक्सेबल गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. अप्रतिम गोलंदाजीचा तिखट मारा, धारदार गोलंदाजी. फुलटॉस बॉल होता. ह्या वेळेला बिमरच्या स्वरूपात पंचांनी नो बॉल घोषित केलंय. तिथे बॉलर सुद्धा मात्र थोडेसे स्लिप झाले आणि इथून आपण पाहिलं तर पुन्हा एकदा ऍडव्हान्टेज मात्र त्या ठिकाणी सांगतायत अमोल वेतोस्कर सर, तुम्ही डेंजरस जेव्हा मात्र बिमर फेकता त्यावेळेला पंच वॉर्न करतात, हे सुद्धा नमूद करावं असं वाटेल. कारण कधी कधी असं वाटतं ग्रामीण भागामध्ये की पंचांनी एक्झॅक्टली मात्र यावेळेला वॉर्न का केलाय, परंतु तुम्ही डेंजरस जेव्हा मात्र बिमर बॉल फेकता त्यावेळेला तुम्हाला मात्र तिथे काहीतरी सूचना केली जाते. 42ला 2, 3 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. फ्रीडचा बॉल आहे. जतीन देवळीकर पुन्हा एकदा सज्ज होईल. इथून मात्र जबरदस्त फटका. या षटकारासहित पहिला वैला असा खेळाडू ज्याने 400 धावा क्रॉस केलेत. अप्रतिम अभिनंदन जतीन देवळीकर. केपीएल मध्ये पहिला खेळाडू 400. तो प्रेझेंट खेळतोय. 18 चौकार त्याच्या बॅटमधून आलेत आणि 40 षटकार आतापर्यंत पाहायला मिळतात जतीन देवळीकरच्या बॅटमधून. पॉवरफुल बॅटिंग करत असताना जतीन देवळीकर मॅग्निफिसंट बॅटिंग. 48ला 2, 15 बॉलमध्ये 27 धावा. आतापर्यंत खूप चांगली बॅटिंग जतीन देवळीकरच्या माध्यमातून, परंतु त्याला चांगली साथ विकास वायडाची लागले. आणि खरं तर जर पाहिले गेलं तर याच तर पार्टनरशिपची गरज होती टीम SK स्पोर्टला. आणि खूप चांगली बॅटिंग मैदानाच्या आत जतीन करत असताना या पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती निलेश राय. बॉल तयार. इथे पुन्हा एकदा बीट केलंय, कमबॅक केलं निलेश रायने. पडल्यानंतर सर्व विकेट किपरच्या हातामध्ये टप्पा वेगवान अचूक टप्पा पाहायला मिळाला आणि थेट विकेट किपरच्या हातामध्ये बॉल निघून जाईल. डॉट बॉल आलाय. षटक क्रमांक आपण 5वा पाहतोय आणि 5व्या षटकातील आतापर्यंत चेंडू फेकून झालेत 5. आपण बघतायत ग्रामीण प्रीमियर लीग मधील एक सर्वाधिक मोठी स्पर्धा कामन प्रीमियर लीग. मानाची, सन्मानाची, अभिमानाची, कर्तृत्वाची ही स्पर्धा आपल्याला जरूर पाहायला मिळते. आजचा 3रा दिवस आणि 3ऱ्या दिवसातील हा महत्वपूर्ण मॅच. शेवटचा बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न, थोडासा लांबवरून फिरवला बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून जाईल. डॉट बॉलची सांगता. यापूर्वी जर पाहिले तर जतीन गोलंदाजा विरोधात धावे ठरले, परंतु गोलंदाजाने शेवटचे 2 चेंडू निर्धाव टाकलेत. जबरदस्त गोलंदाजी. षटक क्रमांक 5चा खेळ कंप्लीट झालाय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना SK स्पोर्ट्स या संघाची धावसंख्या फटकावर जाऊन पोहोचते 48 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. त्यामध्ये जर पाहिजे तर या डावाला सावरून खेळण्याचा प्रयत्न जतीन देवळीकर. 7 बॉलमध्ये 27 धावा. दुसऱ्या बाजूला विकास वायडा.
सध्या व्यासपीठावर आपण पाहताय शाहिदभाई अन्सारी यांना आपण पाहू शकतायत. सचिनजी घाग यांच्या समवेत चर्चा करत असताना पाहायला मिळतात. महेशजी पाटील, तुषारजी कामणकर, प्रवीणजी गरत यांना आपण पाहतायत. संपूर्ण मात्र ही मंडळी जी कामण प्रीमियर लीगच्या माध्यमातून वेळ व्यतीत करत असताना आपल्या दैनंदिन जीवनातून शेवटचं षटक आहे. तुषार, काय म्हणशील, शेवटच्या षटकात 15-20 धावा यायला हव्यात? निश्चित स्वरूपात इथे धावा जास्ती प्रमाणात हव्यात. फुलटॉस बॉल इथे खूप चांगला फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक वेगळे येतील, परंतु प्रमोद सर गेल्या मॅचमध्ये जर पाहिलं तर याच गोलंदाजाने पहिल्या बॉलवरती डॉट, त्यानंतर षटकार आणि त्यानंतर जर पाहिले गेले तर डॉट 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 लगातार 3 बॉल देखील डॉट स्वरूपात हाताळले होते. त्याच गोलंदाजाला या ठिकाणी षटक क्रमांक 6 मध्ये आमंत्रित केले साहिल चौधरी. साहिल चौधरीला आपण पाहताय. जरी धट्टाकट्टा असला, क्रिकेटवरचा अफाट प्रेम पाहायला मिळतं. टीम 94 कामन टीम मधून खेळत असताना नेहमीच 12th मॅनची भूमिका त्याने सातत्याने निभावली एक फॉर्मॅटमध्ये, आणि आता मात्र स्वतः गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. गेल्या वर्षात सुद्धा चांगली गोलंदाजी केली होती याच गोलंदाजाने. 49ला 2 सातत्य आहे गोलंदाजीमध्ये. 5 बॉल शेष राहिलेत. ह्या वेळेला स्लोवर वन चेंडू फसवलंय. काय गोलंदाजीचा तिकट मारा पाहायला मिळतो. सुपर बॉलिंग, टाळ्यांचा कडकडाट होत असताना पाहायला मिळतोय. अतिशय चांगला बॉल होता, थांबून आला होता बॉल. अगोदरच बॅटचं फेस क्लोज झालं होतं आणि त्यामुळे उशिराने बॉल निघून गेला. डॉट बॉल. खूप चांगला चेंडू होता साहिल चौधरीच्या माध्यमातून. या पुढचा बॉल इथे फुलटॉस आहे, समोरून खेळलाय, डान्सिंग डाऊन दी ट्रॅक. क्षेत्ररक्षक आहेत आणि त्यांना बीट करत असताना बॉल थेट मैदानाच्या पल्लीकडे जतीन देवळीकरच्या बॅटमधून आता आला षटकार. थँक्यू. यस, DRS घेतला गेला. या आपण चेक करूया बीमर आहे का. बॅटरने सांगितलं आम्हाला रिव्ह्यू हवा आहे, तर या आपण चेक करूया. डिसिजन पेंडिंग. कल्याणी गोरपडे सर, सध्या तरी आपण पाहिला तर हा षटकार जर इन्क्लूड केला तर 55, परंतु एक जर रन आली नो बॉलची तर 56 धावा होऊ शकतील, परंतु सध्या तरी आपण पाहताय तर डिसिजन पेंडिंग आहे. कॉमन प्रीमियर लीग सध्या आपण पाहताय थरार सीझन 6चा. अतिशय दोन्ही संघ नामवंत, दोन्ही संघ तुल्यबळ. इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू लॉस्ट. पार्ट डीप मध्ये हा बॉल होता असं वाटलं आणि स्टेप आउट सुद्धा झाले होते. चांगला बॉल पाहायला मिळतो. फुलर लेन्सचा बॉल. गुड डिलिव्हरी. जरी षटकार आला तर काय झालं, त्यानंतर कमबॅक करण्याची संधी सुद्धा माझ्याकडे आहे आणि ती गुणवत्ता मी सिद्ध करण्यासाठीच गोलंदाजी मार्कवर आलोय. 4 बॉलच्या समाप्तीनंतर 55ला 2. षटकार आल्यानंतर पुनरागमन केले. डॉट बॉल घेतलाय साहिल चौधरी. या गोलंदाजाला आपण बॉलिंग ट्रॅक वरती बघतोय. या पुढचा बॉल इथे अपील चांगल्या पद्धतीची पाहायला मिळाली, परंतु एक सिंगल ती स्वरूपात लेग बाईच्या प्राप्त केली जाईल. एक धावेच्या माध्यमातून टीमची टोटल धावफटकावर जाऊन पोहोचते 56 धावा. धावफटकावरती लागल्या गेले 56. आदरणीय सन्माननीय डॉक्टर संतजी अवचार यांना आपण पाहतायत. 3 आदरणीय सन्माननीय सोहम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आणि डॉक्टर महेंद्र यादव सर या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं मनपूर्वक शब्दसुमनांनी सहर्ष स्वागत आहे. वेलकम सर. या संध्याकाळच्या सत्रामध्ये आपलं सहर्ष स्वागत. गुड इव्हिनिंग. 5 बॉलचा खेळ झालाय. 56 धावा. यावेळेला स्टेप आउट झाले, समोर खेळलेत, फोर्स केले या बॉलला, परंतु यावेळेला सतीश जाबर कोणतीही चुकी करणार नाहीये. ग्रेट कॅच. साहिल चौधरीचं कौतुक करेन. स्लॉग ओव्हर मध्ये फक्त त्याने 7 धावा खर्च केल्या. इनक्रेडिबल बॉलिंग. अ ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग हिअर बाय साहिल चौधरी. एका हाताने जबरदस्त ज्या पद्धतीने मात्र स्टेप आउटून खेळण्याचा प्रयत्न केला. थोडीशी नाराजी व्यक्त झाली त्या ठिकाणी SK स्पोर्ट्सच्या डगआउटच्या दिशेने. प्रवीणजी भगत साहेब सध्या मात्र मॅचचा आनंद घेत असताना प्रकाशजी देवळीकर साहेब त्यांना पाहायला मिळत आहेत. देवेंद्र भोसकर साहेब त्या ठिकाणी आहेत. संपूर्ण मात्र SK स्पोर्ट्सची टीम आता 56 धावा, 3 गडी बाद, 57 धावांचं टार्गेट सेट केले गेले. अतिशय चांगलं क्रिकेट कामन प्रीमियर लीगच्या माध्यमातून सुशोभित आणि अप्रतिम सिस्टमॅटिक मॅनेजमेंट कसं असावं हे या स्पर्धेने मात्र गेली 5 वर्ष दाखवून दिलंय. 6व्या पर्वात सुद्धा मात्र अप्रतिम आयोजन नियोजन सातत्याने पाहायला मिळतं. संपूर्ण मी कामन क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून शाहिदभाई अन्सारी कार्याध्यक्ष, अजयजी पाटील साहेब अध्यक्ष, सचिनजी गाग उपाध्यक्ष, देवेंद्र भोसकर जी
प्रमुख सल्लागार, नितीनजी म्हात्रे खजिनदार, अंकितजी पाटील सचिव, जितेंद्र माळी उपखजिनदार, दिनेशजी म्हात्रे सल्लागार, प्रवीणजी पाटील उपसचिव, या संपूर्ण मात्र कोर कमिटीचं मी धन्यवाद व्यक्त करतो. कॉमन प्रीमियर लीगच्या माध्यमातून अध्यक्ष आदरणीय सन्माननीय एक सुंदर व्यक्तिमत्व हजरतभाई शेख, कार्याध्यक्ष संजयजी म्हात्रे, SH एंटरप्राइजेसचे दोन्ही मात्र व्यक्तिमत्वांचा धन्यवाद. कार्याध्यक्ष राजूभाई म्हात्रे, उपाध्यक्ष कमलाकरजी जाधव, खजिनदार प्रकाशजी देवळीकर साहेब, देवेंद्र भोसकर साहेब सचिव, उपसचिव सचिन जी घाग, सल्लागार शाहिदजी अन्सारी, सल्लागार अजयजी पाटील, सल्लागार अशोकजी भोईर, सल्लागार रत्नाकर सावंत, सल्लागार असलमभाई शेख आणि सहप्रायोजक SH एंटरप्राइजेस अँड टीम 94 कॉमन क्रिकेट असोसिएशन कमिटीचे सदस्यांचे मी धन्यवाद व्यक्त करतो. या स्पर्धेला आपण एक दिवस का होईना मात्र समालोचन करण्याची संधी प्राप्त करून दिली. त्यातल्या त्यात मी मात्र हेमंत पाटील सरांचा सुद्धा ऋणी राहीन की ज्यांच्या माध्यमातून सातत्याने मात्र टीम 94 असेल, त्यानंतर कॉमन प्रीमियर लीग असेल, या स्पर्धांमध्ये सातत्याने ते धावतं समालोचन करण्याची संधी प्राप्त करून देतात. त्यांचा मनपूर्वक धन्यवाद असेल. त्यानंतर मॅडी मंदार म्हात्रे यांचा सुद्धा मी धन्यवाद व्यक्त करेन. संपूर्ण टीमचं धन्यवाद व्यक्त करून मी हेमंत पाटील सरांना विनंती करेन आपण कॉमेंट्री बॉक्स जॉईन करावा. तत्पूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेक आणि तुषारजी सोनोने यांचा सुद्धा आवाज त्यांच्या समोर जोडला जाईल. खूप खूप धन्यवाद. कॉमन क्रिकेट असोसिएशन अंतर्गत कॉमन प्रीमियर लीगच्या सर्व कोर कमिटीचं धन्यवाद. हे आमचे प्रेक्षक वर्ग दिसतात. हे स्टँड आहेत कैलासवासी मनोज गणेश म्हात्रे, करण म्हात्रे प्रस्तुत त्यानंतर कैलासवासी दयानंद धर्माजी पाटील स्टँड, अतिशय चांगलं टेलिकास्ट. त्यानंतर आपण VIP डाईस सुद्धा बघूया. VIP डॅशवर आमचे मुख्य अतिथी उपस्थित दिसतात. हे प्रेक्षक दिसतात आपल्याला, खरोखरच चांगलं साथ. आणि हे दोन डॉक्टर सोहन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे हे दोन डॉक्टर्स आपण बघतोय, डॉक्टर संतोष शौचार आणि डॉक्टर महेंद्र यादवजी जे नी सर्जन आहेत आणि ज्यांनी रिप्लेसमेंट सुद्धा केलेले नी आपल्या हॉस्पिटलमध्ये. आणि हे दोन्ही पार्टनर आहेत सोहन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे. नक्कीच दोन्ही डॉक्टर चांगली कामगिरी. आणि या मागच्या वर्षापासून बघितलं तर या आपल्या ग्राउंडवर एक छोटं क्लिनिक सुद्धा त्यांचं आहे. त्यानंतर आपण बघतोय AP2चे ऑनर अनिल पाटील दिसतात. शौर्य वॉरिस टीमचे ऑनर प्रवीण घरत दिसतात, ज्यांची टीम काल आपण बघितली सुपर 8 मध्ये पोहोचलेली आहे. अंकित सचिव आपल्याला दिसतात, मागे जितेंद्र सुद्धा दिसतो आणि शाहिद अन्सारी कार्याध्यक्ष भरपूर बिजी आहे. त्यानंतर उपाध्यक्ष आपण बघतोय सचिन घाग, त्याच्या मागे प्रमोद शेडगे आमचे कॉमेंटेटर, ज्यांचा आवाज आज पूर्ण दिवस ऐकला आणि पालघर भूषण ही पदवी त्यांना दिलेली आहे. आणि खरोखरच हे पूर्ण आमचं VIP डाईस भरलेलं दिसतंय. सर्वांचं हार्दिक स्वागत असेल कॉमन प्रीमियर लीग 2026 मध्ये सीझन 6, ज्यामध्ये एंटरटेनमेंट अँड फीस फिक्स आहे. अप्रतिम स्पर्धा आपण बघतोय. एक छोट्या एरियामधली एक मोठी स्पर्धा आणि या स्पर्धेचं नाव पूर्ण महाराष्ट्रभर आहे. भरपूर चर्चा सध्या आपण बघतोय या स्पर्धेची. पंचांचा इशारा होतोय, मॅचला होईल सुरुवात. टार्गेट मोठं नाही आहे. टार्गेट जर आपण बघितलं तर 57चं टार्गेट आहे. मागच्या मॅचमध्ये SK टीमने जर बघितलं 58चं टार्गेट दिलं होतं. शेवटच्या अंतिम बॉलपर्यंत सामना गेला होता. मात्र यावेळेस बघूया विशाल बडांगे बॉलिंग ट्रॅकवर पहिला बॉल घेऊन जातोय. पहिल्याच बॉलला पूल केलाय. पॉवरफुल शॉट आहे डीप मिड विकेटच्या दिशेने बॉलला पाठवलंय. आपण बघितलं स्वर्गीय जयेश खत स्टँड मध्ये 6 रनसाठी षटकार. दिवसामध्ये करून दिलेली आहे. पहिला बॉल आणि त्या पहिल्याच बॉलवरती षटकार वसूल केलेला आहे. 6 धावा. विशाल फडांगे पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा उडवलाय बॉलला, मात्र हा पेताय बॉल. स्वतः विशाल फडांगे बॉल खाली जातोय. चांगलं जजमेंट, चांगलं कॅच. शॉट मिड ऑनच्या दिशेने विकेट जाईल. पहिल्या बॉलवर षटकार आला होता, मात्र दुसऱ्याच बॉलवर
बदला घेतलेला आहे विशाल भडांगेने आणि दिनेश बाबरला केले बॅटच्या टोला लागला आणि त्यानंतर जर पाहिलं तर स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये एक अफलातून झेल त्या ठिकाणी पाहायला मिळतो. विशालचं कौतुक करावं लागेल. पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर त्यानंतर जर पाहिलं गेलं तर विकेट त्याने लगेचच आपल्या टीमसाठी SK स्पोर्ट्ससाठी हेमंत सर मिळवून दिली. ही एक महत्वाची गोष्ट आहे. अगदी बरोबर आपण बघितलं कुठल्या प्रकारचा प्रेशर घेत नसतोय विशाल भडांगे. चांगला अनुभव आहे, चांगला खेळाडू म्हटला जातोय. KPL मधला कॉमन क्रिकेट मधला एक चांगला खेळाडू आहे आणि पहिल्या बॉलवर षटकार लागल्यानंतर दबाव घेतला नाही, दुसऱ्या बॉलवर विकेट मिळवली विशाल भडांगेने. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर ह्या वेळेला गतीमध्ये मिश्रण केलं, चेंज ऑफ द स्पेस डिलिव्हरी टाकली आहे आणि फलंदाज यश कुडूसकरला या ठिकाणी फसवलंय. विकेट किपरच्या हातामध्ये बॉल जातोय, हा येतोय डॉट बॉल. धीमा गतीचा बॉल होता, ओळखू शकले नाही आहेत आणि त्याच कारणास्तव मैदानाच्या आतमध्ये डॉट चेंडूची सांगता मात्र केली जाते. विशालकडे व्हेरिएशन आहे, लयबद्धता आहे गोलंदाजीमध्ये आणि त्याच कारणास्तव मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी. पुढचा बॉल यावेळेला जर पाहिलं गेले तर रनरमध्ये थोडासा बिघाड. हा चेंडू पुन्हा एकदा हाताळावा लागेल. षटकार बघा पहिल्यातील P1 मधील आतापर्यंत जर पाहिले गेले तर लक्षपूर्वक केंद्रित केलं तर 3 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. 6 धावा धाफडकावरती 1 गडी बाद. धावसंख्येचा पाठलाग करतायत. यावेळेला सॉफ्ट हँड ड्राईव्ह मनगटाचा पुरेपूर वापर केला गेला. क्षेत्ररक्षक आहेत, बॉलपर्यंत पोहोचतील तत्पूर्वी एक सिंगल या बॉलवरती प्राप्त केली जाईल. या एका धावेच्या माध्यमातून संघाच्या धावसंख्येत भर पडल्या. धावसंख्येत धावफडकावर जाऊन पोहोचते. स्कोर कार्डवरती 7 धावा धावफडकावरती लागल्या गेल्या. सुरुवात धडाक्यात झाली, षटकार आला हेमंत सर आणि त्यानंतर विकेट. पुन्हा एकदा जर पाहिले गेलं तर सिंगल वरती डबलवरती इथे जर पाहिले तर फोकस केलाय. चांगलं कमबॅक केलं या ओव्हरमध्ये. जर आपण बघितलं तर विशाल भडांगे याने सतीश जाबर सध्या आपण बघतोय स्ट्राईक एंडवर मागचा मॅचचा हिरो ठरला होता. सतीश जाबर चांगली बॉलिंग चांगली बॅटिंग केली आहे. हो पहिल्याच बॉलवर जबरदस्त फटका आहे, बॉल जाईल बाउंड्रीच्या बाहेर. सारंसडी षटकार, पहिल्याच बॉलवर षटकाराने आपलं खातं ओपन करतोय सतीश जाबर. उत्कृष्ट खेळाडू म्हणून सतीश जाबरकडे पाहिलं जाईल. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर राहिला बॉल. पंचांचा इशारा वाईट बॉल आलाय. एक धाव बाउंसरच्या माध्यमातून प्राप्त केली जाईल. एक धावेच्या माध्यमातून संघात धावसंख्या धावफडकावरती 14. सुरुवात अपेक्षित होती सर आणि त्या सुरुवात इथे जर पाहिजे करत असताना 14 धावा अवघ्या 5 बॉलमध्ये बनवल्यात. रिक्वेस्ट रन रेट थोडासा कमी होताना दिसतोय. अंतिम एक बॉल शेष असेल. विशाल भडांगे पुन्हा एकदा पूल करायचं होतं, यावेळेला मात्र चुकतो फलंदाज. ओव्हरची होईल समाप्ती. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर मॅकमॉन्स्टर टीमचा स्कोर झालेला आहे 14 1 विकेट. एक गडी बाद 14 धावसंख्या धावफडकावरती जरूर पाहायला मिळते. बॅटिंग करत असताना 57 धावांचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये करत असताना मॅक मॉन्स्टर्सच्या संघाला आपण बघतायत. अजून देखील प्रेक्षक राजे जर पाहिले तर मॅचचा आनंद घेत असताना या संपूर्ण मैदानावरती त्यांचं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आपण बघतायत, आपण ऐकत आहात. गेल्या 3 दिवसापासून यस या ठिकाणी आपण स्वागत आणि सन्मानाकडे सुद्धा वळणार आहोत. आपण बघू शकतोय आपल्या मुख्य मंचावर नुकतंच ज्यांचं आगमन झालेलं आहे डॉक्टर महेंद्र यादवजी यांचं आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत. स्वागत सन्मान केला जाईल डॉक्टर महेंद्रजी यादव यांचं. सोहम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपण बघतोय. डॉक्टर अवचार सर आहेत, त्यांचे हे पार्टनर आहेत आणि त्यांचं आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत. विनंती असेल KCA कमिटीला आपल्या शुभ हस्ते डॉक्टरांचं आपण स्वागत सन्मान करायचं आहे. आज सकाळी डॉक्टर वर्सेस पोलीस असा सुद्धा सामना पाहिला आणि तो सामना सुद्धा अगदी रोमांचक सामना पाहायला मिळाला होता. मॅचकडे सुद्धा आपण लक्ष देणार आहोत. स्वागत सन्मान सुद्धा आपण करणार आहोत. सचिनजी यांना विनंती असेल त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपल्याला विनंती आहे पण यायचं आहे. हा बॉल आपण बघितला इनफिल्डच्या वरून चांगला फटका आहे. बॉल जाईल बाउंडच्या दिशेने, बाउंडच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. स्वागत सन्मान केला जातोय आपण बघतोय
डॉक्टर महेंद्रजी यादव यांचा हा स्वागत सन्मान केला जातोय. शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले जाते. KPL सीझन 6 मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. हो ह्या वेळेला आपण बघितलं पुल करायचा प्रयत्न जरूर होता. जोरात बॉल आला, टायमिंग प्रॉपर करू शकला नाही. मिड ऑनच्या दिशेने हा बॉल जातोय. 1 रन कंप्लीट केली जाते. 1 ने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोर बोर्डवर 19 रन्स. 28 बॉलमध्ये 38 अंकी आवश्यकता असेल मॅच जिंकण्यासाठी. तुषार नक्कीच टोटल थोडंसं कमी जरूर आहे, मात्र फायटिंग करावे लागेल, चांगली गोलंदाजी करावी लागेल SK स्पोर्टच्या गोलंदाजांना. कमबॅक करावं लागेल गोलंदाजांना. इथे फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक नाही आहेत, खाली क्षेत्रामधून बॉल फरार, चेंडू सीमा रेषे पार. आता वेट फॉर अंपायर डिसिजन. षटकार की चौकार, यस पंचांचा इशारा आलाय. KPL सिक्सर. मेन गेट समोर हा षटकार, कॅल्क्युलेटेड षटकार येतोय सतीश जाबरच्या बॅट मधून. 3 बॉल मध्ये 12 वर जाऊन पोहोचतोय सतीश. 2 षटकार ठोकलेले आहेत सतीश जाबरने. मॅक मॉन्स्टर टीमची ऑनर 500 रुपयाचं पारितोषिक लागू होते सतीश जाबर याला. कन्नन मोने, त्यानंतर मुस्तफा शेख आणि अखिलभाई शेख यांच्याकडून चांगली बॅटिंग करताना दिसतोय सतीश जाबर. शॉटम पूल यावेळेला पुन्हा एकदा कॅप मध्ये फटकाय. नो चान्स फॉर द फिल्डर. 4 रन्स. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल जातोय बाउंड्रीच्या बाहेर चौकारासाठी. स्पर्धी संघावरती आतापर्यंत हवी ठरलेला फलंदाज अर्थात सतीश जाबर का बॅटिंग करतोय. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करताना दिसतोय. अगदी वैभव धुमने देखील जर पाहिलं तर संपूर्ण स्पर्धेमध्ये खूप चांगली गोलंदाजी केली, परंतु त्यांच्यावरती देखील आक्रमण या षटकात सुरू झाले. ओहो, पुन्हा एकदा काय फटका खेळलाय. वा, बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धाब्यांसाठी आणखीन एक धुवाधार फटका षटकार. सरळ बाउंड्रीच्या बाहेर सतीश जाबरने. आणखीन 500 रुपयाचं पारितोषिक लागू होते सतीश जाबरसाठी. वैयक्तिक 22 वर जाऊन पोहोचतो. टीमचं टोटल आहे 35 रन 1 गडीच्या मोबदल्यात. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे आणि या मॅच वर जर आपण बघितलं पकड अगदी मजबूत. हो, पुन्हा एकदा चांगला फटका आहे. लॉंग लेग, फाईन लेगच्या दिशेने 1 बाउन्स निघून जाईल बाउंड्रीच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. या मॅच वरती पूर्णपूर पकड बनवले हेमंत सर. ज्याप्रमाणे या षटकात वैभव धुमने बऱ्याच धावा खर्च केला. पहिल्या बॉलवरती चौकार, त्यानंतर सिंगल, षटकार, चौकार, षटकार, चौकार. अगदी जर पाहिले गेले तर षटकार चौकारांची आतिषबाजी पाऊस जणू काय पाडला मैदानाच्या आतमध्ये. लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल, अप्रतिम फटका. आणि अशा प्रकारचे कमजोर बॉल जर सतीश जाबर सेट बॅटरला तुम्ही टाकले तर नतीजा हाच होणार आहे. 2 ओव्हरची समाप्ती. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर मॅक मॉन्स्टर टीमचा स्कोर आहे 39 वर 1 विकेट. आणखीन 500 रुपयाचा पारितोषिक सतीश जाबरला. वैभव धूम भरपूर महागडा पडला या ओव्हरमध्ये. तब्बल 25 रन्स खर्च केलेले आहेत या ओव्हरमध्ये. बॉल आता आपण बघितलं तर 24 शेष आहेत आणि जिंकण्यासाठी रन हवे आहेत ते 24 बॉल मध्ये 18 रनची आवश्यकता. इक्वेशन दाखवलं जात आहे आपल्या स्क्रीनवर. प्रिन्स मूवीच्या माध्यमातून हे कव्हरेज केलं जात आहे. प्रिन्स मूवीची पूर्ण टीम ज्यांनी चांगली कामगिरी केलेली आहे, ज्यामध्ये प्रथमेश पाटील प्रोप्रायटर आहेत आणि रवी गुळवे, त्यांच्या जोडीला कॅमेरामॅन अरबाज, विवेक, भावेश, गणेश, समेश. अप्रतिम कामगिरी. हकीम खान येतोय. करामती खान म्हटलं जाते, मात्र आता करामत करून दाखवेल का? 24 मध्ये 18ची आवश्यकता. पहिला बॉल. हो, चांगला बॉल होता यावेळेला. यश कुडुसकर च्या शरीराला लागतोय. पॉइंटच्या दिशेने बॉल जातोय. लेग बाईटचा इशारा पंचांचा. 1 अतिरिक्त रन मिळते. 40 वर जाऊन पोहोचतोय स्कोर. 17ची आवश्यकता असेल. सतीश जाबर
वैयक्तिक 6 बॉलमध्ये 26 धावा त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहा एंड कुठलाही असो परंतु त्याच्या बॅटमधून षटकार चौकार आजच्या संपूर्ण दिवसामध्ये पाहायला मिळतात. 23 बॉलमध्ये इथे 17 धावा करायच्या आहेत. पाहूया हकीम खान एखादे करामत याही मॅचमध्ये करून दाखवेल का हे देखील पाहणं महत्त्वाचं राहील. प्रयत्न त्यांना देखील करावे लागतील. मॅच देखील जर पाहिजे तर शेवटच्या बॉलपर्यंत न्यायची असेल तर या ओव्हरमध्ये असेच डॉट बॉल घ्यावे लागतील. इथे विकेट प्राप्त करावे लागतील. आलाय डॉट बॉल. चांगली गोलंदाजी. मागच्या मॅच मध्ये सुद्धा आपण बघितलं फायटर ऑफ द मॅच हा किताब मिळाला होता हकीम याला. आणि या मॅच मध्ये सुद्धा गोलंदाजी पहिल्या 2 बॉल मध्ये चांगली करताना दिसतोय हकीम खान. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर सतीश जाबरसाठी ओव्हर द विकेटने. ओ स्टेट डाऊन द ग्राउंड लॉंग ऑफ आणि लॉंगांच्या मध्ये ओ एफर्ट चांगला होता आणि फक्त एकच रन या ठिकाणी मिळेल. वैभव धूम चांगली फिल्डिंग करताना दिसतोय. विशाल भडांगे सुद्धा आला होता. धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावर 41 रन्स. काय जबरदस्त एफर्ट पाहायला मिळालं. हे बघितलं आपण पुढे बॉल होता ऑन दी राज केलं होतं या बॉलला स्टेट डाऊन द ग्राउंड आणि काय जबरदस्त फिल्डिंग वैभव धूमची. फुलटॉस बॉल टर्न केलाय फाईन लेगच्या दिशेने. नो बॉलचा इशारा पंचांचा. यस नो बॉल फ्री हिट असेल पुढील बॉलवर 1+1 2 रन ऍड होतात. हा धोक्याचा सायरन वाजतोय खास करून आपण बघितलं तर SK स्पोर्ट टीम साठी. इक्वेशन जर बघितलं 21 मध्ये 14 फ्रंट सीटवर ड्रायव्हिंग सीटवर सध्या आहे मॅकमॉन्स्टर टीम. पुल केलाय मात्र हवेत बॉल कॅच झाला तरी सुद्धा फ्री हिट असेल फायदा नसेल जास्त या ठिकाणी प्लेअरला माहीत नव्हतं. सकाळी सुद्धा आपण बघितलं अजय पाटील ज्याने कॉट घेतली होती आणि त्यानंतर सेलिब्रेशन केलं होतं फ्री हिटवर. धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावर 45. ज्या वेळेला क्षेत्ररक्षकाने कॅच घेतली त्यानंतर जर पाहिजे तर तो झेल पकडला गेला आणि तिथून थांबले गेले. त्यांना ठाऊकच नव्हतं हा बॉल फ्री हिटचा आहे. या वेळेला मात्र मैदानाच्या आतमध्ये बॅटची कडा लागले. जो फलंदाज प्रतिस्पर्धी संघावरती हावी ठरला होता आता त्याच फलंदाजाला परतीचा प्रवास हकीम खान या गोलंदाजाने दाखवलाय. परतावा लागेल सतीशला. बॅक टू दी पव्हिलियन. मोठा धक्का लागलाय बॅटिंग करणारा संघाला. कॅप्टन येतोय अमान शेख येतोय. कॅप्टन हेलिकॉप्टर ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न केला होता आपण बघितलं सतीश जाबरने मात्र एज लागली होती. हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न फुटबॉलचा वापर करत नाही जास्त आणि दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये हा कॅच घेतोय जतीन देवळीकर. स्कोर झालेला आहे 45. 19 मध्ये 12ची आवश्यकता आहे. सोप्पा झालाय सामना या ठिकाणी मॅकमॉन्स्टर टीम साठी. ड्रायव्हिंग सीटवर आहे या मॅच मध्ये मॅकमॉन्स्टर टीम. पहिला सामना आजच्या दिवसातला याच 2 टीम मध्ये झाला होता. अंतिम सामना सुद्धा याच 2 टीम मध्ये. बेस्ट टाइम फटका कॅचची शक्यता विकास वायडा अतिशय चांगला कॅच. बॅक टू बॅक 2 बॉलवर 2 विकेट मिळवतोय करामती खान हकीम खान. हेमंत सर जी अपेक्षा अमानकडून या मॅच मध्ये होती ती तर अपेक्षा पुरेपूर होत असताना दिसत नाही आहे. सकाळी सत्रापासून भरपूर स्ट्रगल करावं लागते अमानला. ॲज अ विकेट किपर म्हणून त्याने चांगला रोल अदा केला. कॅप्टन म्हणून चांगला रोल अदा केला परंतु फलंदाज म्हणून आजच्या दिवसामध्ये तितकासा प्रॉमिसिंग खेळ त्यांच्या माध्यमात राहिला नाही. पहिला बॉल फेस करत असताना त्याची विकेट जाते. यस पहिल्या मॅच मध्ये फायटर ऑफ द मॅच मिळालं होतं. पहिल्या मॅच मध्ये चांगली बॅटिंग केली मात्र मागील दोन्ही मॅच मध्ये आपण बघितलं तर 0वर बाद झालेला आहे. मागच्या मॅच वर सिल्वर डकवर या मॅच मध्ये गोल्डन डकवर बाद होतोय अमान शेख. ओव्हरची समाप्ती होते. स्ट्रॅटेजिक टाइम आउट. ईशान एंटरप्राइजेस प्रशांत गुप्ता स्ट्रॅटेजिक टाइम आउट घेतला जातोय. उर्वरित जर आपण बघितलं तर आणखीन 12 रनची आवश्यकता असेल मॅच जिंकण्यासाठी. ओव्हर शेष आहेत 18 बॉल 12ची आवश्यकता.
कामन क्रिकेट असोसिएशन अंतर्गत कामन प्रीमियर लीग 2026 KPL चा थर आपला पाहायला मिळतोय. पर्व 6 या संपूर्ण स्पर्धेचं 15च्या सरासरीने आतापर्यंत खूप चांगली बॅटिंग 45 धावा फटकावरती लागल्या गेल्या आहेत. आता येणारे बॉल असतील तुमच्याकडे 18 बॉल मध्ये इथे 12 धावा रोखायच्या आहेत. तर प्रतिस्पर्धी संघाला या 12 धावा ठोकायच्या देखील आहेत. मैदानाच्या आतमध्ये आर्यन म्हात्रे नट नंबर 5 वरती मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. स्ट्राईक एंड वरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात मिस्टर यश. धावसंख्येच्या फटकावरती 45 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पहिलाच बॉल आणि बॉलिंग ट्रॅक वरती बॉल तयार. इथे पहिलाच बॉल ऑन साइडला टर्न केले क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटला बॉल पर्यंत पोहोचतील. एक चांगली फिल्डिंग विशालच्या माध्यमातून एक सिंगल या बॉलवरती प्राप्त केली जाईल. फेक्य होईल तत्पूर्वी या एक धावेच्या माध्यमातून टीमची टोटल धाव फटकावरती 46. 11 रन हवे आहेत मॅच जिंकण्यासाठी. या ठिकाणी काहीतरी चमत्कार करावा लागेल SK स्पोर्ट टीमला ही मॅच जिंकण्यासाठी. नाहीतर ही मॅच नक्कीच या मॅचवर पकड मजबूत आहे ती मॅकमॉन्स्टर टीमची. सुमित यादव हो या वेळेला बघितलं ब्लॉकरमध्ये हा बॉल प्रॉपर टायमिंग करू शकला नव्हता आर्यन म्हात्रे. मागच्या मॅचमध्ये लगातार 2 षटकार ठोकून मॅच जिंकून दिली होती आर्यनने. तर या मॅचमध्ये पहिलाच बॉल फेस करत असताना सिंगल कंप्लीट करतोय. ऑफ द मार्क होतोय आणि टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोर बोर्डवर 47. 16 बॉलमध्ये 10 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. या KPL स्पर्धेमध्ये प्रत्येक संघामध्ये जर पाहिले गेले तर खूप चांगले खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले आजच्या संपूर्ण दिवसामध्ये. आणि आजच्या दिवसातील शेवटची लढत कोण जिंकेल पाहणं महत्त्वाचं राहील. येणारे बॉल 16 आणि विजयकरिता जर पाहिलं तर 10 धावांचं लक्ष. 2 संघ एकमेकांच्या विरोधात SK स्पोर्ट्स आणि त्यांची उपेक्षा जर पाहिलं तर मॅक मॉन्स्टर्स या 2 टीमच्या माध्यमातून लढत. ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल बॅट फिरवली शेवटच्या क्षणाला. इथे जर पाहिलं तर पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचला जाईल. आणि यस खूप चांगला चेंडू पाहायला मिळाला. अगदी विकेट किपरच्या हातामध्ये निघून चालले. डॉट बॉलची सांगता मात्र मैदानाच्या आतमध्ये केली जाते. 15 बॉल करायचे 10. बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज होईल सुमित यादव. स्ट्राईक एंडला बॅटर आहे यश कुडुसकर. विकेट विकेटने पुल्लेंचा बॉल ड्राईव्ह केला जातोय. यावेळेला मिड विकेटच्या दिशेने पुन्हा एकदा विशाल भडांगे चांगली फिल्डिंग करतोय. 1 रन कंप्लीट. सिंगलने पुढे जाताना दिसतोय मॅक मॉन्स्टर टीम. जास्त प्रेशर नाही आहे. मोठे फटक्यांची आवश्यकता नाही आहे. सिंगलने सुद्धा हे मॅच जिंकू शकते मॅक मॉन्स्टर टीम. आर्यन म्हात्रे सध्या आपण बघतोय स्ट्राईक एंडवर आहे. 14 बॉल आणि इथे 9 धाब्यांचं समीकरण. प्रकाश देवलीकर अँड वैभव म्हात्रे फॅम टीम आहे SK स्पोर्ट. फुल टॉस बॉल बॉलरच्या डोक्यावरून खेळला जातोय लॉंग अपच्या दिशेने. फिल्डर त्या ठिकाणी होता. ओ रनआउटची संधी आहे. मिसअंडरस्टँडिंग. विकेट या ठिकाणी जाईल आणि फलंदाज यश कुडुसकर इज आउट. बिमर चेक केला जाईल. पंचांचा रिव्ह्यू आहे हा. फुल टॉस बॉल जरूर होता. चेक केला जाईल. बिमर आमचे तिसरे पंच या ठिकाणी असतील कल्याणी गोरपाडे सर. रनआउटर आहेच मात्र बिमर चेक केला जाईल. थोडंसं चिंतेचं वातावरण दिसतंय. थोडंसं उदास मन दिसतात या ठिकाणी डगआउटमध्ये SKच्या. ज्या ठिकाणी ऑनर आहे त्यानंतर मनोज भगत सुद्धा आपल्याला दिसतात. इथं सपोर्टर सुद्धा दिसतात. प्रवीण भगत सुद्धा आहेत. सचिन भोसकर सुद्धा आहेत. वैभव म्हात्रे. बघूया या ठिकाणी बिमर आहे की नाही चेक केलं जाते. प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून हे लाईव्ह टेलिकास्ट. नो बॉल. भरपूर डीप मध्ये होता फलंदाज आणि हा बॉल जर बघितला तर कमरेपेक्षा थोडासा उंच होता. त्यामुळे नो बॉल अँड फ्री हिट असेल पुढील बॉलवर. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 50 धावा. फटका चांगलाय मिड विकेटच्या दिशेने. पुल केले बॉलला आणि गुल केले मिड विकेटच्या बाहेर. 6 रनसाठी षटकार. मॉर्निंग
अखिल शेख यांना मुस्तफा भाई शेख फॅम टीम आहे खुश असतील. ऑनर खुश त्यांचे सपोर्टर. पहिला सामना हरला होता आजच्या दिवसामध्ये, त्यानंतर लगातार 2 सामने जिंकण्याच्या मार्गावर आहे मॅक मॉन्स्टर टीम. 1 रनची आवश्यकता. सल बॅट स्ट्रेट डाऊन द ग्राउंड आणि हा येतोय विजयी फटका. अशा प्रकारे चौकार येतोय विजयी आणि विजयी झालेला आहे मॅक मॉन्स्टर टीम. कॉंग्रॅच्युलेशन मॅक मॉन्स्टर. कन्नन मोनिक. कॉंग्रॅच्युलेशन अखिल भाई शेख. कॉंग्रॅच्युलेशन मुस्तफा भाई शेख अँड ऑल टीम मॅक मॉन्स्टर. हडलक वैभव म्हात्रे. हडलक प्रकाश देवलेकर अँड ऑल टीम SK स्पोर्ट. आजच्या संपूर्ण दिवसामध्ये खूप चांगला खेळ दर्शवला गेला. त्या स्पर्धेमध्ये भाग घेतला आपले देखील विशेषतः आभार आम्ही जरूर व्यक्त करतोय. हे प्रिन्स मूवीच्या माध्यमातून मैत्रीपूर्वक संबंध जो आपल्याला पाहायला मिळतो ऑन स्क्रीन. वैभव धुमे अँड ऑल टीम. खूप चांगला खेळ राहिला गेला. हार्ड लक टफ लक. क्रिकेटचा खेळ आहे. हार जीत ही सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. मॅच जिंकल्या मॅक मॉन्स्टर. पुन्हा एकदा खूप साऱ्या शुभेच्छा असतील. बेस्ट ऑफ लक या पुढच्या मॅचसाठी. शेड्यूल आपण चेक करूया. सुपर 8 मधलं शेड्यूल कसं असेल तर स्टॉर्म स्ट्रायकर टीम पहिल्या दिवसाची एक ग्रुपमधली टॉप 1 ची टीम होती. त्यांच्या जोडीचा जो सामना असेल उद्याच्या दिवसामध्ये, जो 5वा सामना विजेता असेल त्यांचा सामना लागेल. त्यानंतर दुसरा सामना जो असेल सुपर 8 मध्ये जो आता निश्चित झालेला आहे, या ठिकाणी शौर्य वॉरियर्स वर्सेस मॅक मॉन्स्टर क्वार्टर फायनल मॅच ही आपल्याला दुसरी पाहायला मिळेल. त्यानंतर रुद्र रायडर्स वर्सेस आयशा स्टार या टीम मध्ये ही मॅच तिसरी मॅच असेल सुपर संडे मध्ये. आणि चौथी मॅच जी उद्याच्या दिवसामध्ये पहिला विजेता असेल तो लढेल मामा भांजा या टीमच्या जोडीला. जाऊया आपण मॅन ऑफ द मॅच. आणि मॅन ऑफ द मॅच खेळाडू आहे पुन्हा एकदा सतीश जाबर. ही इज द मॅन ऑफ द मॅच. 24 धावा अँड 1 विकेट. सतीश जाबरला छोटा भाईकडून. फायटर ऑफ द मॅच कोण आहे? फायटर ऑफ द मॅच विकास फायटर ऑफ द मॅच जतीन देवलीकर आहेत. आपण सुद्धा येऊन राहायचं आहे. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण सुरुवातीला देऊया मॅन ऑफ द मॅचचा किताब. त्या अगोदर आपण स्वागत आणि सन्मान सुद्धा करणार आहोत आजच्या दिवसामध्ये. मी केसीची टीम शाहिदभाई अन्सारी प्लीज या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपले समालोचक ज्याने आज आपल्या आवाजाचा जादू बिखारली या KPL मध्ये ते पालघर भूषण प्रमोद शेडगे यांचा आपण सन्मान करणार आहोत, सत्कार करणार आहोत. अतिशय चांगल्या वाणीने रिझवलं आणि झिजवलं इकडच्या प्रेक्षकांना, जे यूट्यूबच्या माध्यमातून प्रेक्षकांनी समालोचन ऐकलं, ही मॅच बघितली, ही टुर्नामेंट बघितली, त्यांचं अतिशय चांगलं मनोरंजन केलंय प्रमोद शेडगे याने. आणि त्यांचा हा सन्मान सत्कार या ठिकाणी केला जातोय. मी विनंती करतोय शाहिदभाई अन्सारी यांना त्यांच्या शुभ हस्ते आपण सत्कारित करायचं आहे प्रमोद शेडगे यांना. सत्कारित केलं जाते. आमचे मित्र प्रमोद शेडगे यांना हा सत्कार केला जातोय. महाराष्ट्राचं महावस्त्र, श्वाल, त्यानंतर पुष्पगुच्छ आणि खास सन्मानचिन्ह, क्रिस्टलची ही आकर्षक ट्रॉफी सन्मानचिन्ह आपण बघतोय ते देऊन